संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 625 मधील भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. जळो तैसा प्रेम रंग, जाये भुलोनी पतंग, जाये भुलोनी पतंग. सासूसाठी रडे सुन, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. मैंदमुखीचा कोवळा, भावांतरी निराळा, भावांतरी निराळा. जैसा वृंदावन कांती, उत्तम धरून ये हाती, उत्तम धरून ये हाती. बक ध्यान करी, दावी सोंग मत्स्य मारे, दावी सोंग मत्स्य मारे. तुका मने सर पडुले, तैसा कते माझी खुले, तैसा कते माझी खुले. सासूसाठी रडे सुन, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. भाग 1 मध्ये पहिल्या चरणावर आपण निरूपण मांडलेलं आहे. जळो तैसा प्रेमरंग, जाये भुलोनी पतंग. कारण प्रेमाची व्याख्या सुंदर आपण पहिल्या चरणामध्ये सांगितलेली आहे. आता उर्वरित 4 चरणावर आपल्याला भाग 2 मध्ये निरूपण पाहायचं आहे. आता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, सासूसाठी रडे सुन, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. आता सून सासूसाठी रडते. तिच्या अंतकरणातला भाव खरा असतो का? तिच्या अंतकरणातला भाव हा वेगळाच असतो. म्हणून तिच्या अंतकरणातला शुद्ध भाव नसतो, तिच्या अंतकरणातला खरा भाव नसतो. म्हणून भावाचे अनेक प्रकार आहेत. म्हणून भाव म्हणजे काय? भगवंताचं अस्तित्व सतत सहज जाणीव होणे म्हणजे भाव होय. आता भाव म्हणजे काय? ईश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्या जीवनात प्रेमळ तीव्र इच्छा आपल्या जीवनामध्ये लागते, तीव्र तळमळ आपल्या जीवनामध्ये लागते, त्याला भाव म्हटलं जातं. भाव ईश्वराला असीम त्याच्याबद्दल आपल्या जीवनामध्ये प्रेम असणे, ईश्वराप्रती असीम, त्यालाही आपल्या जीवनामध्ये भाव म्हटलं जातं. भाव आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होण्यासाठी सतत आपल्याला त्या भगवंताचा संगम आपल्या अंतकरणामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. ते संगम निर्माण होत गेला की तुमच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये तो भावसुद्धा तुमच्या जीवनामध्ये शुद्ध होतो. म्हणून देवाचे अस्तित्व आपल्या जीवनामध्ये त्याची जाणीव होण्यासाठी, ते सातत्याने होण्यासाठी साधकाने काही विविध प्रकारचे त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. आत्मनिवेदन, काही संकेताचे भावप्रयोग आपल्या जीवनामध्ये करावे लागतात. काही मिनिटाचे म्हणा, काही कृत्रिम प्रकारचे भाव आपल्या जीवनामध्ये जोडावे लागतात. सतत उदाहरणार्थ सतत आपण आपल्या गुरुशी बोलत राहणे किंवा सतत आपल्या जीवनामध्ये भगवंताशी आपण बोलत राहणे, हाही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताशी एक प्रकारचा भावच आहे. किंवा प्रत्येक कर्म आपल्या जीवनामध्ये करीत असताना त्या भगवंताची आज्ञा मानूनच करणे किंवा प्रत्येक कर्म करीत असताना हे भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे, असा भाव आपल्या जीवनामध्ये निर्माण करून आपण ते कर्म करीत राहणे किंवा प्रत्येक कर्म आपण करीत असताना ते भगवंताला सांगणे, हे मी करू आलेलं आहे, करू का नको. त्याच्यामध्ये ते आपला भाव आपल्या जीवनामध्ये भगवंताशी अधिक प्रगट होतो, अधिक शुद्ध आपल्या जीवनामध्ये होत जातो. देवाचे अस्तित्व स्वतःमध्येच आहे, देव काही दुसरीकडे नाही. याच भावाने प्रत्येक कर्म आपल्या जीवनामध्ये करीत राहणे, झालेलं कर्म भगवंताला अर्पण करीत जाणे, ह्याच्यामुळं आपलं जे मन आहे हे मन आपल्या जीवनामध्ये शुद्ध होत जातं. एकदा मन शुद्ध तुमच्या जीवनामध्ये झालं की तुमचं जे आत्मस्वरूपाप्रतीचा जो भाव आहे तो भावही तुमच्या जीवनामध्ये शुद्ध होत जातो. भाव म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी दगडाची मूर्ती आहे, दगडाची मूर्तीमध्ये खरंच देव आहे का? नाही.
तिथं भाव आपला महत्त्वाचा आहे. दगडाची असेल, लाकडाची असेल, मातीची मूर्ती असेल, त्या मूर्तीमधला जो आपला भावान आपण त्याची जी पूजा करतो, त्याला जी पाणी घालतो, ते भाव हेच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, अवघी साधन हातवटी, मोले मिळत नाही हाटी, असं संत श्रेष्ठ मुक्ताबाई म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एक भावची कारण, व्हा तसे आन विठोबाचे. आता आन घेऊन महाराज सांगतात म्हणल्यानंतर ह्याच्या पुढे काही सांगण्याची गरज आहे का? ह्याच्या पुढे काही सांगण्याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही. म्हणून शास्त्राने अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत. व्यष्टी साधनेसाठी साक्षी भाव, तर समष्टी साधनेसाठी शरणागत भाव शास्त्रानं सांगितलेलं आहेत. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या जीवनामध्ये व्यक्त भाव आहे, अव्यक्त भाव आहे. व्यक्त भाव म्हणजे ईश्वराचे दैत्य आणि ईश्वराशी अव्यक्त म्हणजे ईश्वराशी अद्वैत. द्वैत अद्वैत हे हळूहळू आपल्या जीवनामध्ये, कारण हे कमी कमी होत आपल्या जीवनामध्ये आपला भाव त्या ईश्वराप्रती एक होतो. म्हणून भावाशिवाय आपल्याला त्या भगवंताशी आपल्या जीवनामध्ये एक होता येत नाही. म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो. सर्वच जण या जगामध्ये भगवंताची भक्ती करतात. मात्र ते जशी सासूसाठी रडे सून, आता काय ती सून रडायला त्या सासूसाठी, खरं प्रेम आहे का तिच्या अंतःकरणामध्ये? तिच्या अंतःकरणामध्ये खरं प्रेम नाही. त्या सासूच्या धनावर तिचं लक्ष आहे. तिच्या गळ्यात जी मंगळमाळ आहे, तिच्या हातामध्ये पाटल्या आहेत, त्या पाटल्यासाठी तिचं खरं सोंग रडालेली आहे. तसं आपणही भक्ती करता, कामिक भक्ती करता, काहीतरी मागणी धरून आपल्या जीवनामध्ये भक्ती करता, म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही. हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगायचं आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मैंदमुखीचा कोवळा भावांतरी निराळा, भावांतरी निराळा. इथं तर महाराज कपटी आणि धूर्त माणसाबद्दल बोलतात. कपटी म्हणजे मैंद म्हणजे मुखीचा कोवळा, म्हणजे मुखानं असं गोड गोड कवळे कवळे शब्द बोलणारा, मधुर मधुर त्याच्या मुखावाटं बोलणारा, गोड गोड त्याच्या जीवनामध्ये बोलणारा, मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये जे चाललेले विचार आहेत ते वाईट विचार आहेत. त्याच्या मनामध्ये वाईट भाव आहे. म्हणून त्याचं बोलणं किती जरी कवळं गोड तुमच्या जीवनामध्ये वाटत असलं, मात्र त्याचा अंतःकरणामधला तुम्हाला भाव कळणार नाही. त्याच्यात तुम्ही संगतीत जवळ त्याच्या जाण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करता, तितका तुमच्या जीवनामध्ये तुमचा घात निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजपर्यंत या जगामध्ये घात निघालेत. कशामुळं निघाले? मैंदमुखीचा कोवळा भावांतरी निराळ. कारण आपल्याला रामायणामधली गोष्ट माहीत आहे, सीता भावालाच भुलली, कारण त्याच्या अंगावरले रावणाच्या भगव्य वस्त्रे पाहून त्या भावालाच भुलली. कारण पांडवाचं जे युद्ध झालं, पांडवाने युद्ध जिंकल्यानंतर त्याने धृतराष्ट्र आणि गांधारीची भेट घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना सांगितले. 5 पांडव द्रौपदी ज्यावेळेस कारण गांधारी आणि धृतराष्ट्राचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर, आता धृतराष्ट्र त्याचे 100 पोर मारलेले आहेत. त्याच्या अंगामध्ये असा त्या भीमाविषयी एवढा क्रोध निर्माण झालेला आहे. कवा भीमाला भेटल, कवा भीमाला कडकडून भेटून एकदा त्याचा चकनाचूर करील. त्याच्या अंतःकरणाचा जो भाव आहे तो वेगळा आहे, निराळा आहे. पण या 5 पांडवाला काय माहीत नाही. भगवंत होते तिथं, भगवंताला सर्व माहीत होतं. म्हणून भगवंताने काय केलं की दुर्योधन, कारण नेहमी ती एक मोठी त्यानं भीमाची मूर्ती तयार केलेली होती, ती मूर्तीच भगवंत त्या धृतराष्ट्राच्या समोर नेतात. ती एवढी बलाढ्य असणारी मूर्ती त्या रागाच्या भरामध्ये तो कसं कवळ्यात धरतो, कडकडून तिला चकनाचूर करून टाकतो. कारण त्याच्या 100 पोरं मारलेल्या त्याच्या अंतःकरणामध्ये जी आग होती, ती जी भाव होता, त्याला भीमाला मारून टाकायचं होतं. म्हणून मैंदमुखीचा कोवळा
भाव अंतरी निराळा, अंतकरणातला भाव भल्या भल्या लोकाला या जगामध्ये कळालेला नाही. आणि आपण या एखाद्याला त्याच्या बोलण्यावर, त्याच्या कपड्यावर, त्याच्या म्हणजे तो बघण्यावर आपण त्याला साधू समजतो आणि त्याच्या जाळ्यामध्ये जातो. आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं. हेच महाराजाला अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून सांगायचं आहे. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जैसी वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती, उत्तम धरू नये हाती. कारण इथं सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी. कारण वृंदावन नावाचं एक फळ आहे. एवढं दिसायला सुंदर फळ आहे, एवढं ती बाहेरून जर त्या फळाला बघितलं तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ती मोह निर्माण होतो ते फळ खाण्याचा. कसलाही मनुष्य राहू, त्या माणसाला ते फळ बघितलं की त्याचा मोहच आवरत नाही की ते फळ खावंच त्याच्या जीवनामध्ये वाटतं. पण महाराज सांगतात ते फळ दिसायला वरून सुंदर आहे, त्याचा कलर एवढा सुंदर आहे, ते मोहित करतं समोरच्या मनुष्याला. पण ते काय, जैसे वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती. कारण ते जी खायला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गेलात तर ते एवढं कडू आहे, एवढं कडू आहे की तुम्ही ते खाऊच शकत नाही. म्हणून महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये संगती तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. त्याचा वरला रंग पाहून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संगती करण्याचा प्रयत्न करता, मात्र त्याचा जो आंतरंग आहे तेवढा कडू आहे. म्हणून उस ढोंगा परी रस नव्हे ढोंगा, काय भोललासी वरल्या रंगा. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय काय त्यांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. म्हणून हे आपल्या सर्व मनुष्याच्या जीवनाच्या कल्याणासाठी महाराज बार बार वेळेस सांगतात की तुमच्या जीवनामध्ये साधू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही कळाले तरी चालेल, पण महाराजाचा एखादा अभंग तुमच्या घरी बसल्या बसल्या त्याला तुम्ही आत उतरण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. तुम्ही साधू कोण आहे, कारण ती तुम्हाला कळणार नाही या कलियुगामध्ये, तर ते फार फार तुमच्या जीवनामध्ये कठीण आहे. म्हणून असं मला वाटतं तुमच्या जीवनामध्ये एक जरी तुकाराम महाराजा झालं, ज्ञानोबाराय असेल, कोणत्याही संताचा एखादा अभंग घ्या, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी घ्या, एक ववी तरी आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. मात्र कुणाच्याही मागं लागू नका, कुणालाही तुमच्या जीवनामध्ये साधू म्हणू नका, नाहीतर तुमच्या जीवनामध्ये तुमचा घात निघाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज 5व्या चरणामध्ये काय सांगतात ते ऐका. बक ध्यान धरे दावी सोंग मत्स्य मारे, दावी सोंग मत्स्य मारे. किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. कारण बगळा दिसायला पांढरा शुभ्र असतो, माणसाला सुद्धा त्या बगळ्याकडे बघितलं की माणसाचा मोह निर्माण होतो की किती त्याच्या कापडीला पाहूनच. तसे या जगामध्ये असे पांढरे शुभ्र कपडे घालणारे आमच्यासारखे साधू आहेत, असं कवळं बोलणारे आहेत, गोड गोड बोलणारे आहेत. अंतकरणातला भाव फार निराळा आहे. जसं या बगळ्याच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे, त्या माशाला खाऊनच टाकायचं आहे. ध्यान त्याचं त्याच्या पायाकडं आहे. त्या बगळ्याचं पूर्ण ध्यान असं समाधीमध्ये अवस्थेमध्ये असं पूर्ण पायाकडं ध्यान करून तो मासा त्या तळ्यामध्ये बसलेला आहे, उभारलेला आहे ध्यान करीत. मग त्या तळ्यातल्या माशाला वाटतं की बाबा साधू आलेला आहे तळ्याच्या काठी, आणि तो असा मस्त समाधी अवस्थेमध्ये उभारलेला आहे. जाऊन त्याचं दर्शन घेऊ, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ, असं प्रत्येक त्या तळ्यामधल्या प्राण्याला, माशाला, खेकड्याला, बिंडकुळीला त्याच्या जीवनामध्ये वाटतं. आणि ती काय करते, पवत पवत येते आणि त्या बगड्याच्या समोर त्याच्या पायाचं दर्शन घ्यायला गेल्या गेल्या ती बगड्याचं ध्यानच आपल्या पायाकडे असं चटकन उचलतो आणि तिला चट 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 तिला खाऊन आपलं मोकळा होतो. म्हणून त्याचं ध्यान काय आहे, बक ध्यान धरी दावी सोंग मत्स्य मारे. सोंग करायलेला आहे, की सोंग दाखवायलेला आहे त्या माशाला. तसे आमच्यासारखे ह्या जगामध्ये असले हजारो लोक या जगामध्ये सोंग दाखवलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये. ते खरे महाराज नाही, ते पांढरे शुभ्र कपडे घातले, ते कवळं कवळं गोड गोड बोलायले. त्यांच्या अंतकरण जी भाव आहे तो निराळा आहे. उत्तम धरू नये हाती, कारण जैशी वृंदावनी कांती
उत्तम ती दिसायला वरून एवढं सुंदर आहेत, आमचे कपडे सुंदर आहेत, बोलणं सुंदर आहे, गाडी आहे, धापात शिष्य परिवार हजारो आहे, प्रसिद्धी चमत्कार दाखवायलेले वाटायलेले आहेत, लोक बोलायलेले आहेत आणि इथंच लोक फसायलेले आहेत. बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये संत नाही कळाले तर नका कळू द्या. 2 नाही 4 अजून जन्म लागतील, पण तुम्ही खोट्या संताच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नका. हे जगद्गुरू तुकोबारायचा गाथा आहे. तुमचा माथा ठीक करण्यासाठी जगद्गुरू तुकोबारायचा गाथा वाचा. एक एक अभंग, एखादा जरी अभंग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरलात, त्या आत तुमच्या उतरण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी 100% ग्वाही महाराजाच्या चरणी माझा भाव असल्यामुळे तुम्हाला मी देतो. महाराज शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात ते ऐका. तुका म्हणे सर्प डुले, तैसा कते माझी खुले, तैसा कते माझी खुले. आता इथं गारुडी आणि सापाचं उदाहरण देतात. आता साप कोण आहे? साप म्हणजे तमोगुणी लोक. तमोगुणी म्हणजे आपल्यासारखे सर्व भक्ती करणारे जे लोक आहेत ते पूर्ण तमोगुणी आहेत. आणि रजोगुणी कोण आहे? तो महाराज जो कथा सांगणार आहे तो रजोगुणी आहे. महाराजाला सांगायचं आहे. जसा तो गारुडी काय करतो, दाब टाकून त्या जगाला सांगतो, नागाला असं बाहेर काढतो. नाग त्या गारुड्याला सुद्धा ढसायला भाग असा पाना काढून असा हे करतो. तसं तुम्ही ही तमोगुणी लोक महाराजालाही सोडणार नाहीत त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून महाराजांनी एवढं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुका म्हणे सर्प डुले, तैसा कते माझी खुले. कारण कथा सांगणारा बी रजोगुणी आहे, कथा ऐकणाराही तमोगुणी आहे. दोघाच्याही अंतकरणामध्ये भाव चांगला नाही. दोघाचंही अंतकरण उत्तम धरू नये आती. त्यांची संगत करण्यासारखं त्यांची संगत नाही. म्हणून महाराज सांगतात की शुद्ध प्रेम नाही. पहिल्या चरणामध्ये प्रेम सांगितलं आणि 3-4 चरणामध्ये जे महाराजांनी सांगितलेलं आहे भाव सांगितलेला आहे. म्हणून तुका म्हणे एक भावची कारण, वाहतसे आन विठोबाची. विठोबाची आन घेतल्यानंतर ह्याच्या पुढे सांगण्याची गरज नाही. म्हणून बाबाओ, तुमच्या जीवनामध्ये हे जे तुका म्हणे सर्प डुले, हे त्या कसल्याही महाराजाच्या कीर्तनामध्ये डुलण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करू नका. तो रजोगुणी महाराज आहे. तो फक्त तो जी बासरी सुंदर वाजवायला वाटायलेला आहे, फक्त धनासाठी त्याचं लक्ष पूर्ण धनावर आहे आणि तुमचंही लक्ष धनावर आहे. तुम्ही बी तमोगुणी धनावर आहात. म्हणून अशा लोकाच्या खऱ्या पुरुषाने किंवा खऱ्या मनुष्याने आशाची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये. आशाची जर संगत आपल्या जीवनामध्ये केली तर आपली गत त्या माश्यावनी होणार आहे. आपल्यालाही आपल्या प्राणाला मुकावं लागणार आहे. महाराजाला हेच या जगाला कारण समजावून सांगायचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये माझं बार म्हणणं आहे, भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी चालेल, आपण संसारच करा. संसारामध्ये तुम्ही कर्म करा, झालेलं कर्म त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये अर्पण करा. तुमच्या हातानं घडल तेवढं दानधर्म तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. पण कुणालाही तुम्ही साधू तुमच्या जीवनामध्ये म्हणू नका. हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.